एक ऐकलं असेल ना, नजर इज रिअल. म्हणजे ॲक्च्युली ते खरं असतं. माझा इतका दिवस बिलीव्ह नव्हता. मी रील वगैरे बघायची की नजर खरंच असते आणि नजर खरंच असते. म्हणजे मला चांगलाच एक्सपिरियन्स आला. म्हणजे मी असं एक दिवस आधी मोबाईल घेऊन व्हिडिओज वगैरे टाकले होते लाईक नाही का, आणि नंतर हा पराक्रम झाला. म्हणजे सांगू शकत नाही एवढा मोठा हादसा होईल माझ्यासोबत असं मला वाटलंही नव्हतं. आणि खरंच हा उद्योग होऊन बसला. म्हणजे लाईक सगळं अनएक्सपेक्टेड होतं. खूप म्हणजे खूप पेन करते, सांगताही येत नाही आहे. चला पुढच्या प्रोसेसला जाऊ. जशी नवरीच बसती मोडलेलं बसवायला मोडलेला हात बसवायला. मध्ये पैसे वगैरे. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? दिसतंय पराक्रम झाला. ऍक्च्युली काय झालं, नाही, बर्थडेचा ब्लॉग ऑलरेडी रेडी झाला आणि एडिट करायच्या पहिलेच हा उद्योग झाला. म्हणजे एडिट करायचं तर राहूनच गेलं. पण मी घरातलं सगळं आवरता चेअरवरून पडले. सो पडले एवढं भयंकर की माझे पूर्ण एक बाजू असं वाटलं की हे झालं. पण जेव्हा मी पडले ना, गॅलरीमध्ये पडले ऍक्च्युली, तेव्हा मी हसबंडला बोलवलं, पण तोपर्यंत मी ठीक होते. पण जेव्हा मी हात बघितला माझा कसा मोडलाय, डिरेक्टली चक्कर आली. मग तिथून कसं आणलं हॉस्पिटलला, कसं काय केलं, खरंच काय आयडिया नाहीये. आणि नंतर इथं आल्यावरती डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करायला लागेल, 65K जातील, हे होईल ते होईल. मग म्हटलं डिरेक्टली बसवून ऑपरेशन न करता होते का, म्हटलं बघावं. सो आता चाललोय पुण्याला. आज डिस्चार्ज घेतला इथून. आता पुढे डॉक्टर काय म्हणतायत काय आयडिया नाहीये. बघू, शूट कंटिन्यू करते आणि इन्फॉर्म करत राहील तुम्हाला मला कसं वाटतंय ते. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं ना की म्हणजे ऑपरेशन करणं गरजेचं आहे, तेव्हा हबी आदल्या दिवशी जाऊन आले होते पुण्यामध्ये एका डॉक्टरकडे चौकशी करून गेले की नाही का, ऑपरेशन न करता होऊ शकतं का, बिकॉज ऑपरेशनचा पुढे जाऊन पण खूप त्रास होतो ना. तर ते डॉक्टर बोलले होते की हा होऊन जाईल म्हणून, नाही का, घेऊन या एकदा पेशंटला म्हणून. जाता जाता घाटातून पांडुरंग दिसला. देवाला म्हटलं लक्ष ठेव बाबा. आशीर्वाद घेऊन पुढे निघालो. डॉक्टरांनी सांगितलेलं की लाईक भूल देऊन आपण ते हाड वळून बसवू शकतो. सो मला थोडं आधीच भीती वाटत होती, लाईक मी खूप नर्वस होते की ठीक आहे म्हटलं, डॉक्टर बोललेत की हे करता येईल, भूल देऊन बसवता येईल. तर म्हटलं पेन झालं तरी समजून नाही येणार, ह्या हिशोबाने मी असं मन घट्ट करून थांबले होते. डॉक्टर आले नव्हते अजून, आम्ही वाट बघत बसलो डॉक्टरांची. डॉक्टर आल्यावरती मग डॉक्टरांनी आतमध्ये बोलून घेतलं होतं. हा शूट आहे ना, मी डॉक्टरकडून जाऊन आल्यानंतरच आहे. ॲक्च्युली डॉक्टरांनी आत बोलवून घेतलं खरं, पण मुलीचं इंजेक्शन न देताच हात ओढून बसवला. इतकं भयंकर पेन झालं ना, सांगता येत नव्हतं. आणि त्यात मला बेअरफूट आणलेलं, म्हणजे लाईक चप्पल घालायला पण टाईम नव्हता. इतकं दुखत होतं. म्हणजे डॉक्टरांनी जेव्हा वरती झोपवलं ना आणि हात ओढत होतं, 3 जणांनी हात पकडला होता. मी लिटरली टेबलवरती पाय आपटत होते. एवढा जोरात पेन झाला, म्हणजे मला C-सेक्शनच्या टाईमला पण इतकं सारं त्रास नसेल झाला, एवढा त्रास मला तो हात बसवताना झाला होता. आणि त्याच्यानंतर पण कोणतं पेन किलर नाही आणि काही नाही. खूप त्रास झाला. घरी आल्यानंतर तर ऋतू बघून रडायलाच लागली होती मला. बिचारीला कसं शांत केलं होतं. तर असा हाताचा हा मोठा उद्योग वाढून बसला आहे. ॲक्च्युली मला रडायला पण येते, कारण झालं आहे असं की मला काहीच करता येत नाही. माझं नेमकं राईट हँड फ्रॅक्चर झालं आहे आणि प्रॉब्लेम दुसरा काही नाही. पण मला सगळ्यांना असं त्रास द्यायला बिलकुल नाही आवडत आहे. म्हणजे माझ्या ताई, म्हणजे माझ्या मोठी जाऊ आणि आई, सगळ्यांना सगळंच बघायला लागतं माझं. लाईक माझ्या अंघोळीपासून माझ्या खाण्यापर्यंत. म्हणजे ना, मी ऑलरेडी प्री प्लॅन असते की लाईक मला ह्या मंथमध्ये हे करायचं. आमचं प्लॅन होतं की ॲक्च्युली आरुषच्या स्कूलची ट्रिप जायची होती, तरी आम्ही ती ट्रिप कॅन्सल केली होती. त्याला सांगितलेलं की नको जाऊच नाही का, आपण सगळे फॅमिली ट्रिप सोबत जाऊया वॉटर पार्कला वगैरे. तर सगळे आमचे प्लॅन्स कॅन्सल झाले आणि खूप बॅड फील होते. म्हणजे लाईक सांगू शकत नाही, एवढं वाईट वाटते ना. आणि त्यात हात खूप पेन करतोय. जोपर्यंत पेन किलरचा असर आहे तोपर्यंत दुखायचं राहते आणि पेन किलरचा असर संपला की खूप दुखते. मला ब्लॉग नव्हता बनवायचा हा. मला सगळे ओरडले की तुला एवढं लागले तरी तुला ब्लॉगिंगच करायचंय का म्हणून. पण ठीक आहे, लाईक आवडते मला शेअर करायला, सो मी करते. म्हणजे होप सो की तुम्हाला समजलं असेल की मला काय झालं आहे. त्याच्यामुळं मे बी मी इनॅक्टिव्ह राहील खूप थोडे दिवस. माझे ब्लॉग्स नाही येणार कारण माझ्याकडे कंटेंटही नसतील पोस्ट करण्यासाठी काही. आता दुसरं काय बोलणार नाही आहे मी. होपफुली की मी लवकर बरी होईन आणि मी नेक्स्ट ब्लॉग लवकर पोस्ट करेल. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय बाय.